नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा आपला व्हिडिओ आहे देवपूजा कशी करावी किंवा देवपूजा करते वेळेस काय काय करायचं, अगोदर काय करायचं, नंतर काय करायचं, देवपूजा कशी करायची, देव ताटामध्ये कशी घ्यायची किंवा देवांना अंघोळ किंवा स्नान कसं घालायचं, दिवा कधी लावायचा, अगोदर लावायचा की नंतर लावायचा, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघावा हीच नम्र विनंती आहे. तर देवारा हा आपल्या घराचा मुख्य कळस आहे. आपल्या घराचा मुख्य जो आपण म्हणतो ना शिखर किंवा आपल्या घराचा मेन कर्ता आणि करविता म्हणजे आपल्या घरातला देवारा. ज्या घरामध्ये देवघर नाही ते घर जे असते ना ते स्मशानागत असते. ज्या वेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस बघा आपल्या मनाला खूप प्रसन्न आणि खूप छान वाटत असते. तर ज्या वेळेस आपण पहाटे लवकर उठून पूजा करतो त्यावेळेस खूप प्रसन्न वाटते. घर आनंदी, वातावरण सुगंधित होऊन जातं. तर आपल्याला पूजा करते वेळेस काय करायचं आहे, अगोदर सगळी देवावरची जी फुलं आहेत ती एक एक करून काढून आपल्या दोन्ही ओंजळीमध्ये घ्यायची आहेत. सेल्फी कॅमेऱ्यानं मी काढत आहे त्याच्यामुळं तुम्हाला हा डावा हात दिसत असेल, पण मी उजव्या हातानं सगळी फुलं काढत आहे. ज्यावेळेस आपण फुलं काढतो त्यावेळेस सगळी फुलं काढून आपल्या ओंजळीमध्ये घ्यायची आहेत आणि आपल्याला वास घ्यायचा आहे त्या फुलाचा आणि नंतर एका साईडला ठेवायचे आहेत. ज्यावेळेस फुलं सगळी आपण साईडला काढतो ती फुलं जी असतात काढलेली त्याचंसुद्धा काय करायचं याचा पण व्हिडिओ मी लवकरच तुमच्यापर्यंत आणणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे देवांना हार घालतो किंवा जे आपण मोत्यांच्या ज्या माळा घालतो त्या सगळ्या माळासुद्धा आपल्याला काढून एका साईडला व्यवस्थित ठेवायच्या आहेत. सगळे जे आपले देव आहेत त्यांना जी फुलं घातलेली राहतात ते फुलं काढल्यानंतर आपल्याला ज्या माळा आहेत त्या पण काढून सगळ्या घ्यायच्या आहेत. एक मोठा किंवा छोटा जसे तुमचे जितके देव असतील त्या हिशोबाने तुम्ही एक टॉवेल घ्यायचा आहे किंवा टॉवेल पण लागणार आहे. पण आता अगोदर काय घ्यायचं आहे, तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. तुम्ही स्टीलचं घ्या, पितळेचे घ्या किंवा छोटंसं टोपलं घ्या, घमेलं घ्या, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक करून देवाची मूर्ती हलक्या हाताने उचलून त्या ताटामध्ये ठेवायची आहे. कसं असतं बघा ना, सगळे आता काही जण काय करतात, जे आपले देव असतात ते कामाला जायचं असतं, स्वयंपाक करायचा असतो, मुलांना शाळेत सोडायचं असतं, डबा करायचा असतो, त्यावेळेस पट सगळी ताट एकाच भांड्यामध्ये देव घेतात आणि सगळे एकमेकावर आपटतात, एकमेकावर पडतात, एकमेकाच्या खाली एकमेक देव जातात. तर हे आपल्या घराला आणि आपल्यालासुद्धा खूप मोठा दोष लागतो. त्याच्यासाठी देव कधीही एकमेकावर आपटतील असं घ्यायचं नाही. ते देव आहेत, किड्या मुंग्या मासे असे काही नाहीत. तर देवांना ज्यावेळेस आपण हलक्या हाताने उचलून घ्यायचं आहे आणि त्यांना एक एक करून व्यवस्थित अशी अंघोळ घालायची आहेत. जे आपल्या घरातील देव आहेत ते आपण आपल्या लहान मुलांना ज्या प्रकारे म्हणजे अंघोळ घालतो किंवा पुसतो किंवा त्यांना व्यवस्थित सगळं एकदम हलक्या हाताने करतो त्याप्रमाणे आपल्याला ह्या देवांनासुद्धा करायचं आहे. तर सगळे देव आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि नंतर आपले जे स्वामी देव आहेत त्या स्वामींनासुद्धा त्यांचे वस्त्र सगळे आपण काढून ठेवायचे आहेत, फेटा काढून ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला त्यांना जे घालायचं आहे त्याचीसुद्धा तयारी अगोदरच आपल्याला करून घ्यायची आहे. हे बघा, असे देव कधीही पाण्यात टाकू नयेत किंवा एकमेकांचं पाणी एकमेकांना लागता कामा नये. आता आपणच बघा, आपण ज्यावेळेस आंघोळ करतो त्यावेळेस आपल्या बादलीमध्ये आपण ज्या पाण्यामध्ये आंघोळ करणार आहोत त्या बादलीमध्ये जर अगोदर कोणी आंघोळ केलेलं पाणी असेल तर आपण ते पाणी लगेच टाकून देतो. आपण ते पाणी ठेवतो का?
तर ज्यावेळेस आपण पाणी सांडून आपलं दुसरं पाणी त्याच्यामध्ये घेतो आणि मग बादली धुवूनच आपण आंघोळ करत असतो. मग देवांना असं का? आता बघा, देव पालते उताने एकमेकावर पडलेले ही देव आपल्याला चालतात का? तर नाही. तर आपल्याला अशा प्रकारे देव एका ताटामध्ये घ्यायचे आहेत. माझे देव खूप आहेत, त्याच्यामुळं मी मोठं भांडं घेतलेलं आहे, म्हणजे माझ्याकडं मोठं चांगलं घमेलं आहे. आणि आज सोमवार असल्यामुळं मी सोमवारचा हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर सोमवार असल्यामुळं मी पांढरे वस्त्र आणि रुद्राक्षाची माळ स्वामींसाठी घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथं मी एक छोटी बादली घेतलेली आहे, एक टब घेतलेला आहे, त्यांना पुसण्यासाठी एक वस्त्र घेतलेलं आहे, अंथरण्यासाठी सुद्धा मी एक वस्त्र घेतलेलं आहे. आणि एक छोटंसं परत घमेलं म्हणजे टोपलं घेतलेलं आहे. मोठं घमेलं आहे, छोटं टोपलं आहे. गरम पाणी मी करून घेतलेलं आहे आणि या घमेल्यामध्ये मी रोज अशा प्रकारे देव धुवत असते. अगोदर मला सुद्धा माहीत नव्हतं. मी अगोदर सगळे देव एकत्र घेऊन धुवत होते. पण कुठलीही कामं आपली होत नाहीत अशा प्रकारे. कारण देवांचा आपल्याला देवांचे जे आपल्याला आशीर्वाद जो पाहिजे असतो, तो आशीर्वाद आपल्याला देवांचा भेटत नाही. कारण असे एकमेकांचे भांडणं करत किंवा चिडचिडपणा करत जर आपण देवपूजा केली किंवा देव आपण एकत्र घेतले, तरीसुद्धा त्याचा काहीही उपयोग आपल्याला होत नाही. तर बघा, बाहेर खूप अंधार आहे आणि माझी पहाटेची पूजा चाललेली आहे. बाहेर दाराला उंबऱ्याला हळदीचं लेपन दिलेलं आहे, दिवा लावून घेतलेला आहे. आणि आता मी इथं ओतणार आहे गरम पाणी. आपले जे देव आहेत, जे स्वामी आहेत आणि जे बाळूमामा आहेत, त्यांना मी रोज छान असं गरम गरम पाण्याने रोज नाही, पण मी सोमवार, गुरुवार, शिवरात्री किंवा असं कुठले सण वगैरे असतील तर मी त्यांना छान असं गरम पाण्याने म्हणजे छान गरम पाण्याने अंघोळ घालते आणि रोज सगळ्या देवांना थोडंसं कोमट पाणी घेते. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या, नसतील तर गुलाबजल घालायचं आहे. आपल्या स्वामींना छान अंघोळ घालायची आहे आणि असं पाठावरती बसवून अंघोळ घालायची आहे. कारण स्वामी देव आपल्याला एका हातामध्ये उचलणार नाहीत, त्याच्यामुळं आपल्याला त्यांना पाठावर बसून अंघोळ घालायची आहे. ज्याप्रमाणे आपण पाठावर बसून अंघोळ करतो त्याप्रमाणे हे सगळे नियम जर तुम्ही बरोबर केलात, हे सगळे नियम जर तुम्ही पाळलात, तर तुम्हाला खूप तुमच्या घरामध्ये प्रगती झालेली असेल. जे असं बघा, आपण लहान मुलांना कसं एकदम हलक्या हाताने, नाजूक हाताने अंघोळ घालतो, त्याप्रमाणे आपण स्वामींना अगोदर पायांना, शरीराला, खांद्यावर पाणी टाकायचं आहे. नंतर त्यांचा जो गंध लावलेला असतो तो हलक्या हातानं पुसून घ्यायचा आहे आणि मग त्यांना अंघोळ घालायची आहे आणि एक वस्त्र पांघरून त्यांना साईडला ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचे जे देव आहेत ते एक एक करून आपल्याला उजव्या हातामध्ये घ्या किंवा डाव्या हातामध्ये घ्या, एका हाताने देव धुवायचे आहेत आणि एका हाताने तुम्हाला तांब्यानं पाणी घालायचं आहे. आणि एक एक देव धुवून तुम्हाला एक छोटासा टॉवेल अंथरायचा आहे आणि त्या टॉवेलवर सगळे देव मांडायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला सगळे देव एक एक करून नंतर स्वच्छ पुसून सुद्धा घ्यायचे आहेत. बऱ्याच घरामध्ये बायका कुकर लावतात, देव पटापटा ताटात घेतात किंवा कोण कोण काय करतं, एक तांब्या घेतं, त्या तांब्यामध्ये देव बुडवतात आणि तसेच वर मांडतात. तर आपण अंघोळ केल्यावर ओले कपडे परिधान करतो का? नाही. तर आपण आपलं अंग अगोदर पुसून घेतो आणि मग आपण कपडे घालतो. त्याप्रमाणे देवसुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि नंतरच त्यांना त्यांच्या जाग्यावर स्थापित करायचं आहे, त्यांच्या जाग्यावर त्यांना बसवायचं आहे आणि विधिवत आपण त्यांची पूजा करायची आहे. एकमेकावर एकाच ताटामध्ये सगळे देव घ्यायचे नाहीत किंवा एकाच तांब्यामध्ये सगळे देव एकाच तांब्यामध्ये बुडवायचे नाहीत. एकमेकांचं पाणी एकमेकावर पडू द्यायचं नाही. अशा प्रकारे आपल्याला फक्त देव धुण्याची जी प्रक्रिया आहे ती करायची आहे. म्हणजे देवांना अंघोळ घालण्याची योग्य पद्धत अशा प्रकारे आपल्याला करायची आहे. देवपूजा करते वेळेस किंवा देवांना अंघोळ घालते वेळेस मन शांत असलं पाहिजे. घरामध्ये कोण काय करतं आहे, कोण कुठं आहे, फोन आला पटकन उठायचं, जायचं, फोन घ्यायचं, बेडवर बसायचं, दिवाणवर बसायचं, परत यायचं, परत ते देवपूजाला बसायचं. तर ही अशी चूक तुम्ही करू नका. यामुळे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मनामध्ये खूप असा चिडचिडपणा येत असतो. तर आपल्याला एकदम
छान आणि एकदम मन प्रसन्न शांत वातावरणामध्ये देवपूजा करायची आहे. आणि हे शांत वातावरण आपल्याला पहाटे खूप भेटत असतं. सकाळी सकाळी कोणी लवकर एवढ्या उठत नसतं. तर जेवढा आपण सकाळी लवकर पूजा करतोय बघा, अशा प्रकारे मला एका हातामध्ये सगळे देव, कारण माझे देव पण मोठे आहेत, त्याच्यामुळे असे एक 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 देव आपल्याला पाटावरती ठेवून किंवा एका हातामध्ये घेऊन स्वच्छ धुवायचे आहेत आणि पुसून ठेवायचे आहेत. तर आपण ज्यावेळेस ओले देव ठेवतो त्यावेळेस आपल्या देव असतात त्या देवावर डाग पडण्याची पण शक्यता असते. तर आपण आपली स्वच्छता ज्याप्रमाणे ठेवतो त्याप्रमाणे आपल्याला आपल्या देवघराची आणि देवाची सुद्धा स्वच्छता ठेवायची आहे. यामुळे आपल्या घरातील भरपूर नकारात्मकता दूर होते. घरामध्ये शांत वातावरण राहते, आनंदी वातावरण राहते. घरामध्ये हे तुम्ही करून बघा. तुमच्या घरामध्ये खूप सारा बदल तुम्हाला झालेला असेल. तुमच्या घरामधील जे भांडणे होतात ते भांडणेसुद्धा कमी झालेले असतात. ज्या घरामधील स्त्रिया बरेच असे काही आपले देवघराचे नियम आहेत ते नियम पाळून पूजा वगैरे करतात, त्यांच्या घरामध्ये कधीही कशाचीही काहीही कमी पडत नाही. श्री स्वामी समर्थ.